नमस्कार. आज आपण गव्हाच्या चिकापासून पांढऱ्या शुभ्र तळल्यानंतर चौपट फुलणाऱ्या खुसखुशीत अशा कुरडया पाहणार आहोत. पहा की कुरडई करायला मेहनत जास्त लागते, पण मेहनत केल्याशिवाय छान कुरडई मिळत नाही. कुरडई तळून पाहूया आपण. पहा किती तिप्पट चौपट फुलते आणि पांढरी शुभ्र झालेली आहे. वेल वेगवेगळे झालेले आहेत, पाहू शकत असाल तुम्ही. या गव्हापासून बनणाऱ्या कुरडया मी चुलीवरती केलेल्या आहेत, त्यामुळे त्या अतिशय चविष्ट होतात. गव्हाची कुरडई बनवणं थोडंसं किचकट काम आहे, म्हणून मी 1 किलोच्याच प्रमाणात गव्हापासून कुरडई कशी बनवायची ही सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. गव्हाची कुरडई चौपट फुलणारी आणि पांढरी शुभ्र व्हायची असेल, कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या याची सविस्तर चर्चा केलेली आहे. तसंच चीक पातळ झाला तर काय करायचं, चीक परफेक्ट शिजला आहे कसं ओळखायचं, चीक शिजवताना पाणी किती प्रमाणात घ्यायचं, तो किती वेळ शिजवायचा, या सर्व गोष्टी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. तसंच गहू निवडताना तो कोणता निवडायचा जेणेकरून त्याच्या कुरडया छान होतील, चविष्ट होतील, तशाच पांढऱ्या शुभ्र होतील आणि जास्त प्रमाणात होतील. गहू किती दिवस भिजवायचा, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस भिजवायचा, भिजलाय हे कसं प्रकारे ओळखायचं, पहा चीक कसा निघतो हे कशा प्रकारे पाहायचं. तर या सर्व गोष्टी मी सविस्तरपणे सांगितलं असल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, पण मला खात्री आहे की तुम्हाला जर अशा पांढऱ्या शुभ्र चौपट फुलणाऱ्या आणि न चुकणाऱ्या कुरडया बनवायच्या असतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाल. 1 किलो गहू घेतलेत, म्हणजे हा डबा 1 किलोचा आहे. तर 1 किलो गहू जे आहेत ते मी सिंहोर घेतलेत आणि गहू घेताना जुने घ्यायचे. तुमच्याकडे खपली गहू असतील तर खपली घेऊ शकता. गहू 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि गहू बुडून पाणी बऱ्यापैकी वर राहील एवढं पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं. आता 3 दिवस मी झाकून ठेवलेलं होतं आणि 3 दिवस पाणी बदलतानाचा व्हिडिओ मी घेतलेला नाही, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर मी काय केलं, 3 दिवस रोज त्याचं पाणी बदललं आणि नवीन पाणी टाकून पुन्हा झाकून ठेवलं आणि 3ऱ्या दिवशी पहा अशा प्रकारे गहू भिजलेले आहेत. गहू तुम्ही पहा की फेब्रुवारी-मार्चमध्ये भिजवत असाल तर 4 दिवस भिजवा आणि एप्रिल-मेमध्ये जर भिजवत असाल तर फक्त 3 दिवस गहू भिजवले तरीसुद्धा अशा प्रकारे चीक निघतो. पहा 3ऱ्या दिवशी संध्याकाळी गहू धुवून घेतले. आता हे सफेद पाणी निघालेलं आहे, म्हणजे गहू आपले छानपैकी भिजलेले आहेत, म्हणजे फर्मेंट झालेले आहेत. तर आंबट वास येतो म्हणून मी हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले. हे पाणी जे निघतं ते काढून टाकायचं आणि फेकून द्यायचं. जे गमेल्यामध्ये पाणी दिसते खालच्या भांड्यामध्ये ते पाणी काढून टाकलं. हवेमध्ये उष्णता असल्यामुळे पहा किती लवकर गहू भिजलेले आहेत. असे दाबले तर त्यातून चीक बाहेर निघतोय, अलगदपणे निघतोय आणि गहू एका साईडला आणि त्याच्यामधला चीक एका साईडला अशा प्रकारे झालेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतच असेल, गहू पूर्णपणे निघालेला आहे. तर असे गहू भिजले की आपल्या कुरडया एकदम सफेद होतात, बिलकुल तांबड्या होत नाहीत. म्हणून घेताना असा बुटका आणि जुना गहू निवडायचा. तुम्ही जर थंड प्रदेशात राहत असाल तर अजून एखादा दिवस जास्त वेळ गहू भिजवू शकता. मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आणि जेवढं बसेल मिक्सरच्या भांड्यामध्ये तेवढं घेऊन थोडंसं पहिल्यांदा वाटलं आणि नंतर थोडं पाणी टाकून पुन्हा वाटून घेतलं. पहा अशा प्रकारे फार बारीक वाटायचं नाही. गहू तर फुटला पाहिजे पण तो फार बारीक नसला पाहिजे. आता मूठ वळून पाहते बघा, अशा प्रकारे गहू तुम्हाला दिसतील अख्खे, पण त्याच्यातून चीक पूर्णपणे निघतो. तर हे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि अशाच प्रकारे मी सर्व चीक काढून घेतलेला आहे. तर माझं सर्व चीक काढून झालेलं आहे आणि पहा असे हाताने गहू आहेत ना ते पूर्णपणे दाबून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातला चीक एका साईडला होईल. त्यामध्ये आणखीन स्वच्छ पाणी मी घेतलं जेणेकरून गव्हामधील चीक काढणं सोपं जाईल आणि असं गोल गोल फिरवून हाताने अगदी दाबून दाबून चीक काढायचं आहे. पहिल्या वेळेला जास्त श्रम लागतात. अशा प्रकारे पहा व्हिडिओमध्ये दिसत असेल की गहू पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे, चोळून घ्यायचे. दोन्ही हातामध्ये जेवढे बसतील एवढे गहू घेतले आणि दाबून पिळून त्यातील चीक एका साईडला काढला आणि त्याचा गोळा साईडलाच पातेले ठेवलेला आहे त्यामध्ये टाकला. याच पद्धतीने पहिल्यांदा चीक काढून झालेला आहे. आता हा गाळून घेऊ आपण. एक गाळणी घेतलेली आहे आणि त्या गाळणीमध्ये एका हाताने चीक ओतला आणि दुसऱ्या हाताने गाळण पकडलेली आहे.
आणि नंतर हाताने चाळणीमध्ये हलवून घ्यायचं, कारण हा चीक खूप चिकट असतो आणि चाळणीला लगेच चिकटतो, म्हणून सतत हलवायचं आहे. आणि एकदा चीक गाळून झाला की पुन्हा चाळणी नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे दुसऱ्यांदा चीक गाळताना इझिली गाळला जातो. आता आपण जो सुरुवातीला चीक काढलेला आहे तो गाळून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता एका वेळेचा चीक काढून झालेला आहे तो सर्व मी गाळून घेतला आणि पातेल्यामध्ये जे गव्हाचे गोळे ठेवलेले आहेत, म्हणजे चीक काढून जे फायबर गोळे आहेत ते त्याच्यापासूनही पुन्हा एकदा पाणी टाकून मी पिळून चीक काढून घेणार आहे. आणि नंतर जो चोथा उरेल तो वाळवून त्यापासून कोंड्याच्या भातवड्या बनवणार आहेत. ती रेसिपी खूप ऑथेंटिक आहे, म्हणजे माझी आजी वगैरे करायची, आता फार कमी प्रमाणात केल्या जातात. ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. ती कुस्करून घ्यायचे, आमच्याकडे त्याला चेंगरून घेणं बोलतात. तर असे हे गहू चेंगरून घेतलेले आहेत, जेणेकरून गव्हामध्ये चीक असेल तो सर्व निघेल. आता दुसऱ्यांदा चीक काढताना तो कमी निघतो आणि तो पातळ असतो, तर मी असं फक्त 2च वेळा काढून घेणार आहे, कारण आपण मिक्सरवरती वाटल्यामुळे 2 वेळा पुरेसा आहे, कारण त्यामध्ये सर्व चीक निघून जातो. तर अशा प्रकारे दुसऱ्यांदाही सर्व मिक्स करून झालेलं आहे. पुन्हा मी पाणी घेतलं आणि आता हा मी डायरेक्ट चाळणीवरतीच काढला. या पद्धतीने आपण 2 वेळा चीक छानपैकी गाळून घेतलेला आहे. पहा अशा प्रकारे आता या गव्हामध्ये बिलकुल चीक राहिलेला नाही. आता हे कोंड्याचे गोळे पूर्ण पिळून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. मी आता मोठा उबट डबा घेतलेला आहे आणि कॉटनचं कापड आहे ते मी ते डब्याला बांधणार आहे. म्हणजे काय होईल पहा की आपण जेव्हा चाळणीतून चीक गाळू त्यावेळी तो गळला जाईल आणि पुन्हा फडक्यावरती डबल फिल्टर होईल, म्हणजे एका वेळी आपण दोन्ही कामं करणार आहोत. म्हणजे 2दा गाळण्याऐवजी आपण एकदाच गाळणार आहोत. आता काढून घेतलेला चीक आपण दुसऱ्यांदा गाळतोय आणि चाळणीतून पुन्हा कपड्यावर पडेल, म्हणजे 2 वेळेला आपला एकसाथ फिल्टर होईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कमी वेळेत आपला 2 वेळा चीक गाळून झालेला आहे आणि पहा किती पांढरा शुभ्र चीक तयार झालेला आहे. आता हा झाकून मी रात्रभर ठेवला आणि सकाळी उठल्यानंतर पहा की वरती जो पातळ थर आलेला आहे, म्हणजे आमच्याकडे त्याला पाण्याची निवळी म्हणतात, ती काढून टाकायची. आणि सर्व काढून टाकायचं आणि खाली घट्ट चीक असतो. मी डायरेक्ट बेसिनमध्येच ते पाणी ओतलेलं आहे. फक्त वरचं पाणी ओतायचं आणि हे पाणीच आहे. जरी तुम्हाला पांढरं दिसत असेल तरी ते पूर्ण पाणी आहे. फक्त आपल्याला घट्ट चीक हवाय. जर चीक पातळ झाला तर पुढची सगळी गणितं बिघडून जातात. अशा प्रकारे फक्त घट्ट चीक राहिलेला आणि पहा खाली कडक होतो चीक, तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आणि एका भांड्यामध्ये तो मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला परफेक्ट प्रमाणात चीक शिजवणं सोपं जाईल. कारण त्याच भांड्याने आपण पुढे पाणी मोजून घेणार आहोत. पितळेचं पातेलं घेतलेलं आहे, जाड तळाचं आणि मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याला मातीने लिंपून घेतलेलं आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्याला पातेलं घासणं सोपं जाईल. आणि आता विटांची चूल मांडलेली आहे. चुलीमध्ये मी जळण टाकलं, चूल पेटवली आणि त्यावरती हे पातेलं ठेवलेलं आहे. आता आपण याच भांड्याने चीक घेतलेला आहे, तर त्याच भांड्याने आपण पाणी घेणार आहोत. अशा प्रकारे पाणी ओतून घेतलं. 1 डबा चीक होता तर 1 डबाच मी पाणी ठेवलेलं आहे. 1 बरोबर हे भांडं झालेलं आहे. आता हे मी यामध्ये टाकणार आहे. आता चीक बघा, ज्या डब्याने आपण पाणी ठेवलं ना त्याच डब्याने आपण हा चीक घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं कमी आहे. म्हणजे एखादी वाटी मी पाणी याच्यातलं काढून घेईन. तर आपण 1 भांडं पाणी ठेवलेलं आहे, पण आपलं थोडासा चीक कमी आहे, त्यामुळे मी पुढे काय करते ते पहा. आता मीठ घेतलेलं आहे. मीठ जवळजवळ 40 ते 45 ग्राम आहे, कारण कुरडई या खारट असतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता. पाणी झाकण ठेवून मी उकळून घेतलेलं आहे. आता चीक कसा हटायचा ते पाहू. तुम्ही एकट्या जरी असाल ना तरी तुम्ही हे कृती करू शकता. तर आता आपलं एका भांड्याला पीठ थोडं कमी होतं, म्हणून मी ग्लासभर पाणी साईडला काढून ठेवलं. जर गरज भासली तर ते पाणी मी यूज करणार आहे. आता चीक आहे तो चीक टाकण्यापूर्वी पुन्हा मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे हलवून घेतला, कारण खाली तळाशी घट्ट चीक साठतो, म्हणून ही कृती करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा चीक पातळ झाला असेल ना तर पाणी जेवढ्यापेक्षा कमी ठेवा, म्हणजे त्याच्यातलं जेवढ्याला तेवढं पाणी ठेवा
आणि त्यातलं 2 ग्लास पाणी तुम्ही काढून म्हणजे चीक परफेक्ट होईल। आता एका हातात बेलन घेतलेला आहे आणि दुसऱ्या हाताने चीक ओतत आहे। ही कृती भराभर करायची आहे, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि सुरुवातीलाच अगदी व्यवस्थितपणे ढवळून घेतलं आणि व्यवस्थितपणे पीठ हटून घेतलं ना तर सुरुवातीचे 5 मिनिट महत्त्वाचे असतात, त्यावेळीच गुठळ्या होतात। आता डब्याला थोडंसं पाणी लागलेलं तर जे आपण गरम पाणी काढून घेतलं त्यातलंच मी पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा व्यवस्थितपणे हटून घेतलेलं आहे। बेलनच्या साह्याने सतत हटायचं आहे आणि यावेळी जाळ आहे तो कमी घालायचा आहे। खूप काळजीपूर्वक करावं लागतं आणि असं सतत बेलनच्या साह्याने घोटून घ्यायचं आहे, म्हणजे चीक खाली लागणार नाही किंवा या स्टेपमध्ये बिलकुल कंटाळा करायचा नाही। यामध्ये गाठी होतील आणि कुरडया व्यवस्थित होणार नाहीत, म्हणून न थकता पीठ हटायचं आहे। सुरुवातीचे 5 मिनिट तरी तुम्ही व्यवस्थितपणे हटून घ्यायचं, कारण गुठळ्या होण्याची या 5 मिनिटातच शक्यता जास्त असते। यावेळी चुलीला कमी जाळ घालायचा आहे, म्हणजे फार उष्णता नको, त्यामुळे हातालाही चटके लागत नाहीत आणि पीठ व्यवस्थितपणे हटलं जातं। 5 ते 7 मिनिट मी छानपैकी हटलेलं आहे। आता चमच्याच्या साह्याने पुन्हा व्यवस्थितपणे एकजीव करून घेतलं। या स्टेजला तुम्ही चव घेऊ शकता, म्हणजे मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता। मला मीठ थोडं कमी वाटलं म्हणून मी पुन्हा 1 चमचा मीठ टाकलं। असं टोटल मी 50 ग्रॅम मीठ टाकलेलं आहे आणि आता मीठ विरघळेल एवढंच पाणी, अगदी चमचा 2 चमचेच मी पाणी टाकलं आणि तेही आपण जे ग्लासमध्ये उकळलेलं पाणी काढून घेतलं त्याच्यातलं टाकलं, म्हणजे ग्लासमधलं अगदी थोडंसं पाणी आपण यूज केलेलं आहे। पुन्हा व्यवस्थितपणे बेलनच्या साह्याने पीठ हटून घेतलं। कुरडईसाठी वापरणारं पातेलं हे जाड तळाचं वापरा आणि जर तुमच्याकडे पातळ पातेलं असेल, पातेल्याच्या खाली तवा ठेवायचा, म्हणजे पातेल्याला चीक लागून तो करपत नाही। बेलनला लागलेलं काढून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवरती शिजू दिलं। एक 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण उघडून पाहिलं। असं केल्यामुळे आपलं पीठ हे छानपैकी शिजतं, चारी बाजूने शिजतं, म्हणजे पिठाचा कणा कण शिजला जातो। आता हे पीठ पुन्हा हटवून घेतलं। ही कृती सारखी करायची आहे, त्यामुळे काय होतं की पातेलेला तळाशी पीठ चिकटत नाही किंवा करपत नाही आणि आपला जो चीक आहे तो व्यवस्थितपणे शिजला जातो। असा जवळजवळ 35 ते 40 मिनिट मी मंद आचेवरती चीक शिजवून घेतलेला आहे आणि आता अधूनमधून 2 ते 3 मिनिटाने पुन्हा झाकण उघडून मी सर्व पीठ हटवून घेतलेलं आहे। आता चीक शिजलाय का ते पाहू, तर मला अजून थोडंसं जाणवतं की अजून थोडंसं शिजवलं पाहिजे। तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली। अशी आधीच तयारी करून ठेवली की कुरडया टाकायच्या वेळी आपली घाई होत नाही आणि बराबर कुरडया टाकल्या जातात। नाहीतर कुरडयाचा चीक तयार झालेला आहे आणि आपण ते कुरडयासाठी पेपर किंवा सरत बसलो तर तोपर्यंत चीक थंड होईल। आता 40 ते 45 मिनिट आपला चीक शिजलेला आहे आणि आता पुन्हा चेक करून पाहू। मी हात ओला करून घेतला आणि असं पहा, बेलनला मूठ अशी पकडून पाहिली तर हाताला बिलकुल चीक लागत नाही, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे आपला चीक आता छानपैकी शिजलेला आहे। आता पळीत घेऊन दाखवते पहा की अशा प्रकारे हाताला बिलकुल लागत नाही आणि अगदी गोळा तयार होतोय। आता आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊ किंवा साच्यामध्ये चीक भरून घ्यायचा। चीक भरून घेताना चमच्याने व्यवस्थितपणे भरून घ्यायचा दाबून, मध्ये एअर ठेवायची नाही, म्हणजे हवा ठेवायची नाही, नाहीतरी कुरडई तयार करत असताना तुटू शकते, म्हणून तो दाबून घेणं गरजेचं आहे। आता प्लास्टिक पेपरवरती कुरडया घालून पाहू, पहा किती इझिली, म्हणजे हात बिलकुल दुखत नाही आणि चीक छानपैकी तयार झालेला आहे, त्यामुळे अगदी भराभर कुरडया घातल्या जातात। पुन्हा पहा, पांढऱ्या शुभ्र आणि सुंदर देखणे अशा कुरडया तयार झालेल्या आहेत पहा। आणि कुरडयाचे वेल आहेत ते एकदम गोल येतात, चपटे होत नाहीत आणि मी ह्या एकटीने केलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही 1 किलोच्या कुरडया एकट्याने करू शकता। पहा किती सुंदर दिसत आहेत। कुरडई बनवताना सोऱ्या थोडा उंचावर धरायचा, म्हणजे कुरडई गोल येते आणि आपल्याला अंदाजही येतो की कितपत आपल्याला कुरडई मोठी करायची आहे ते। पांढऱ्या शुभ्र एकसारख्या कुठेही कुरडई आपली तुटत नाही किंवा त्याच्यात गाठी होत नाहीत। अशा प्रकारे मी सर्व कुरडया करून घेतलेल्या आहेत।
एक दिवसभर वाळल्यानंतर संध्याकाळी त्या उलटून घेतल्या आणि कमी ऊन असेल तर दुसऱ्या दिवशी उलटून घेतल्या तरीही चालतात. आणि 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छानपैकी सुकवून घेतल्या म्हणजे वर्षभर टिकतात. आणि वर्षभरात उरल्या तरी पुन्हा पुढच्या वर्षीही तेवढ्याच टिकतात. फक्त 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आणि पुन्हा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं. अशा प्रकारे गव्हाची टेस्टी अशी कुरडई तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.